ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की खरं प्रतिमा इथे शुद्धीवर तर असते, मात्र तिच्या ग्लॅनीतच ती असते. इथे डॉक्टर त्यांना चेक करत असतात. इकडे रविराज म्हणतात, डॉक्टर ती ग्लॅनीत का आहे आणखी, असं इथे डॉक्टरला म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात त्यांची ब्लड टेस्ट करायला दिलेली आहे, त्यामुळे रिपोर्ट आल्याशिवाय आपण काही बोलू शकत नाही, असं डॉक्टरांनी म्हटल्याबरोबर खरं थोडे सगळेजण घाबरलेले असतात. आता इथे खरं तर नर्स रिपोर्ट घेऊन आलेले असते. रिपोर्ट घेऊन आल्यानंतर डॉक्टर इथे रिपोर्ट चेक करतात. तेव्हा इथे खरं रविराज म्हणतात, काळजी करण्यासारखं काही नाही ना डॉक्टर. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, खरं तर पेशंटला सिव्हिअर ॲनिमिया झालेला आहे, त्यांना B12ची देखील इथे कमतरता जाणवते, असे इथे डॉक्टरांनी म्हटल्याबरोबर अश्विन तो रिपोर्ट घेतो आणि स्वतः चेक करतो. आता रिपोर्ट बघून थोडा घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की म्हणूनच प्रतिमा त्याला काही दिवसापासून थकवा जाणवत होता. आता इथे रिपोर्ट बघून आता रविराज काकाला म्हणत असत, रविराज काका खरं तर प्रतिमा आत्याचा हिमोग्लोबिन देखील इथे कमी झालेला आहे. आता हे अश्विनचं बोलणं ऐकून खरं सगळेच घाबरलेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी प्रतिमा त्या बऱ्या होतील ना. तेव्हा इथे खरं तर अश्विन म्हणत असतो की आशा आहे त्या बऱ्या होतील, असं म्हटल्याबरोबर खरं अर्जुन म्हणतो, आशा आहे असं का म्हणत आहेस अश्विन तू, अरे जे काही लागत आहे, जी ट्रीटमेंट तुला सुरू करायची आहे ती ताबडतोब सुरू कर ना, म्हणजे त्यांना बरं वाटेल, असं इथे अर्जुननी म्हटलेलं असतं. आता इथे अश्विन म्हणत असतो, आपल्याला प्रतिमा त्याला ताबडतोब ब्लड द्यावा लागेल. तेव्हा इथे डॉक्टर देखील म्हणतात, अगदी तुम्ही बरोबर बोललात, त्यांना ताबडतोब रक्ताची व्यवस्था केलीच पाहिजे, असं इथे खरं तर डॉक्टरनी म्हटल्याबरोबर आता इथे रविराज म्हणत असतात, डॉक्टर तुम्ही वाट कसली बघताय मग. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की खरं तर पेशंटचा O निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, त्यामुळे खरं तर हे ब्लड आता इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाही, असं इथे डॉक्टरनी म्हटल्याबरोबर आता इथे अश्विन म्हणत असतो की हे O निगेटिव्ह ब्लड हे खरं तर खूप दुर्मिळ आहे, त्यामुळे त्याचा डोनर मिळणं देखील खूप कठीण आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही काहीतरी बघतो, असं इथे अश्विननी म्हटल्याबरोबर इथे रविराज म्हणत असतात, इकडे तिकडे बघायची खरं तर काहीच गरज नाही, तन्वी देईन ना तिला, तिच्या आईला ब्लड, असं इथे रविराजने म्हटल्याबरोबर अश्विन म्हणत असतो, नाही काका असं नसतं, प्रत्येक वेळी मुलीचा आणि आईचा ब्लड ग्रुप सेमच असतं असं नाही ना, आपण असा अंदाज नाही लावू शकत, असं इथे अश्विनने म्हटल्याबरोबर इथे रविराज म्हणत असतात, मी अंदाज वगैरे अजिबात लावत नाही, मला 100% खात्री आहे, मला माहिती आहे रे तिचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप सेमच आहे, जेव्हा तन्वी छोटी होती तेव्हा तिचा आम्ही ब्लड ग्रुप चेक केला होता, त्यामुळे खरं तर तिचा O निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे आम्हाला तेव्हाच कळलं होतं, असं इथे रविराजने म्हटल्याबरोबर रविराजचं बोलणं ऐकून इथे अश्विन म्हणतो, मग तर प्रश्नच मिटला, प्रतिमा त्याला जर ब्लड मिळालं ना तर अर्धा प्रॉब्लेम इथे संपेल, असं म्हणून तो इथे तन्वीला फोन करण्यासाठी गेलेला असतो. इकडे खरं तर प्रतिमाची ही अवस्था पाहून अर्जुन आणि सायली खूप असे दुःखी झालेले असतात, खूप त्यांना वाईट वाटत असतं. आता इकडे खरं तर अश्विन गेलेला असतो तन्वीला फोन करण्यासाठी. आता इकडे खरं तर सर्वच जण फार टेन्शनमध्ये असतात. अश्विनने आता इथे फोन केलेला असतो, तेव्हा इथे प्रियाने खरं तर तो स्पीकरवर ठेवलेला असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, तन्वी तू जशी असतील तशी ताबडतोब हॉस्पिटलला निघून ये. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, म्हणजे काय झालं, पण मी येते, पण आईला काही झालंय का, आई बरी आहे ना, असं इथे खरं काळजी असल्यासारखं दाखवत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, प्रतिमा त्याला ताबडतोब रक्त देण्याची गरज आहे, असं ऐकल्यावर खरं तर सगळेच जण फार टेन्शनमध्ये आलेले असतात. आता इथे अश्विन म्हणत असतो, आणि तिचा ब्लड ग्रुप खरं तर O निगेटिव्ह आहे आणि तो खूपच दुर्मिळ आहे, पण सुदैवाने तुझा सुद्धा तोच ब्लड ग्रुप आहे, असं म्हटल्याबरोबर तन्वीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आता इथे खरं तर अश्विन म्हणत असतो, ताबडतोब तू आत्ता लगेच हॉस्पिटलला ये आणि प्रतिमा त्याला रक्त दे, असं म्हटल्याबरोबर आता तन्वीला काय बोलावं हेच कळत नाही. ती आता खरं तर अडकळत म्हणते, मी देऊ का. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तू नाही तर कोण देणार सांग बरं, अगं दुसरं कोण देऊ शकतं का, तुला माहिती आहे ना रक्तदान करायचं असेल तर सेम ब्लड ग्रुप लागतो आणि तूच देणार ना, मग तुझा आणि प्रतिमातेचा सेम ब्लड ग्रुप आहे. तेव्हा इथे तन्वी म्हणत असते, हो आमचा ब्लड ग्रुप खरं तर सेमच आहे, कारण की ती माझी आई आहे आणि मी तिची मुलगी आहे, असं इथे खरं म्हटल्याबरोबर इथे अश्विन म्हणत असतो, अगं तन्वी असं काही नसतं, मुलीचा आणि आईचा ब्लड ग्रुप सेम असणं असं काही कंपल्सरी नसतं, पण लकीली तुमच्या बाबतीत तसं झालेलं आहे. अगं तू लहान असताना रविराज काकाने तुझं टेस्ट केली होती, तेव्हा त्यांना कळलं की तुझा आणि प्रतिमा त्याचा ब्लड ग्रुप सेम आहे म्हणून, त्यामुळे खरं तर तू लवकर ये आणि प्रतिमा त्याला ब्लड डोनेट कर, म्हणजे त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होईल. आता हे ऐकून खरं इथे तन्वीला फार टेन्शन आलेलं असतं, तिला काय बोलावं हेच कळत नसतं. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं तन्वी ऐकतीस ना तू. तेव्हा ती घाबरतच म्हणते, हो ऐकते ना. तेव्हा अश्विन म्हणतो, पुढच्या 15 मिनिटात मला तो हॉस्पिटलला पाहिजेस, ताबडतोब प्रतिमा त्याला ब्लड दे, म्हणजे त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होईल, असं म्हणून ते अश्विननी फोन ठेवलेला असतो. मात्र ही प्रिया खरं फार घाबरलेली असते, ती आता स्वतःच्या मनाशीच बोलते, तिथं कसं जाऊ, मी रक्त द्यायच्या आधीच सगळ्यांना कळेल की माझा आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप मॅच होत नाही, म्हणून मी तन्वी नाही हे लिहून दिल्यासारखंच होईल, असंही ते स्वतःच्या मनाशीच बोलत असते. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणत असते, अगं तन्वी तू का थांबलीस, अगं अशा वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, एवढं देखील तुला कळत नाही का. तेव्हा सुमन देखील म्हणते, अगं तन्वी चांगला वागायचं
यायची एक तुला संधी मिळाली आहे, ती वाया घालू नकोस, जा तू लवकर आता. तेव्हा प्रतिमा देखील म्हणते आणि हे बघ तिथे गेल्या गेल्या प्रतिमाला रक्त दे आणि लगेच आम्हाला तिथे काय काय झालं हे सगळं काही सांग, असं म्हणून देखील ती आता तिथे शांत उभं राहिलेली असते. तेव्हा इथे खरं तर रागातच पूर्णाजी म्हणतात, अगं तुला काय चाललंय, जा की लवकर. तेव्हा खरं तर अस्मिता देखील तिच्यावर ओरडलेली असते. आता सगळ्यांनीच असं बोलल्यावर खरं तिच्याकडे काहीच पर्यायच नसतो. तेव्हा ती लगबगीने आता बाहेर निघलेली. आता इकडे हॉस्पिटलमध्ये खरं तर अर्जुन अश्विनला म्हणत असतो, काय झालं, येते ना ती. आता इथे लगेच रविराज म्हणतात, ती येते ना, असं काय म्हणतोस, अरे तिने यायलाच हवं, तिच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे, अश्विन ती येईल ना रे, असं इथे रविराजने म्हटल्याबरोबर इथे अश्विन म्हणत असतो, हो काका, अरे ती लगेच निघाली असं म्हणाली, अरे प्रतिमा त्याला रक्ताची गरज आहे आणि तन्वी येणार नाही असं होईल का, तू तन्वीला इतकंही वाईट समजू नको रे, तिच्यावर विश्वास ठेवू ना, असं इथे अश्विन म्हटलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, अश्विन तन्वी येऊस तर तू काय कर, बाकीची तयारी करून घे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, हो तन्वी आली ना, तिचं एकदा ब्लड ग्रुप चेक करूया आणि चेक केल्यानंतर आपण पुढची प्रोसेस सुरू करूया, असं इथे अश्विनी म्हटलेलं असतं. आता इथे सायलीला खरं प्रियावर अजिबातच विश्वास नसतो. तेव्हा इथे सायली अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी तुमचा विश्वास आहे, प्रिया येईल, पण खरं तर समोर ती दिसेपर्यंत माझा काही जीवात येणार नाही, आपण तोपर्यंत वेगळी काही शोधाशोध करूया का, असं इथे सायलीने म्हटलेलं असतो. आता खरं तर अश्विनला इथे थोडं वाईट वाटतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, सायली थांब जरा, 10 मिनिटं आपण वाट बघूया, नाहीच जर आली तर मग काहीतरी करूया, असं इथे खरं अर्जुननी म्हटलेलं असतं. असं इथे अर्जुननी म्हटल्याबरोबर अश्विनी इथे प्रियाला फोन लावण्यासाठी गेलेला असतो आणि इकडे सायली खरं प्रतिमाकडे गेलेली असते. इकडे सायली खरं तर बाहेरूनच प्रतिमाला पाहत असते आणि प्रतिमाची ही अवस्था पाहून खरं तर इथे सायलीला फार वाईट वाटत असतं. प्रतिमासोबत घातलेले प्रत्येक क्षण इथे तिच्या डोळ्यासमोर येत असतात. आता ती खरं तर इथे प्रतिमाची ही अवस्था पाहून तिला सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात आणि तिला तेवढंच इथे वाईट देखील वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी देखील सर्वच जण इथे फार टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे खरं पूर्णाजी म्हणत असते, मी देवी आईला साकडच घातले, आता प्रतिमाला बरं वाटलंच पाहिजे, असं इथे पूर्णाजी म्हटलेले असते. तेव्हा खरं तरी ते सुमन देखील म्हणते, प्रतिमा वहिनीमध्ये रक्ताची इतकी कमतरता होती की त्यांना रक्त द्यावं लागलं, मग इतक्या दिवस आपलं हे सगळं काही लक्षात का नव्हतं आलं, असं इथे सुमननी म्हटल्याबरोबर इथे कल्पना म्हणत असते, ती लक्षात येऊन देईल तेव्हा ना, अगं तिचं प्रत्येक वेळेस असंच आहे, तिला कितीही दुखलं खुपलं तरी ती कधीच कुणाला सांगत नाही. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणतात, बघ ना आता आपल्याला कळलं इतकं सगळं वाढल्यानंतर. तेव्हा इथे अस्मिता देखील म्हणते, खरं तर मला खूप टेन्शन आलं आहे, मी एकदा सायलीला फोन करून विचारू का. तेव्हा कल्पना म्हणते, तू राहू दे बाई, तुझाच BP वाढेल, मी फोन करते, असं म्हणून इथे कल्पनाने सायलीला फोन केलेला असतो. इथे कल्पना खरं सायलीला म्हणत असते, प्रतिमा बरी ना गं, तिला बरं वाटतंय ना. तेव्हा सायली म्हणत असते, नाही त्यांना रक्त खरं तर दिल्याशिवाय त्या बऱ्याच होणार नाहीत, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही काहीतरी व्यवस्था करतो रक्ताची, असं इथे सायलीचं बोलणं ऐकल्याबरोबर इथे कल्पना म्हणत असते, म्हणजे आणखी प्रतिमाला रक्त दिलं नाही, अगं तन्वी तर मगापासून निघलेली आहे, मग ती आली नाही का आणखी. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण ती आणखी पोहोचली नाही इथं, पण तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं तर, असं इथे म्हणून सायलीने ते फोन ठेवलेला असतो. आता इकडे खरं तर सर्वजण घरचे फार टेन्शनमध्ये आलेले असतात. आता इथे तन्वी का पोहोचली नसावी असा इथे प्रश्न त्यांना पडलेला असतो. इकडे अर्जुननी सायलीला विचारलेलं असतं, काय झालं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, प्रिया तर खूप वेळची निघलेली आहे. तेव्हा इथे खरं तर सायली असं म्हणून इथे प्रतिमाला बघण्यासाठी गेलेली असते आणि इकडं अश्विन प्रियाला फोन करण्यासाठी गेलेला असतो. आता इकडं खरं सायली प्रतिमाला पाहत असते. तेव्हा इथे प्रतिमाने हात वरती केलेला असतो. आता इथे सायली हात वरती केल्यामुळे आतमध्ये आलेली असते. आतमध्ये आल्याबरोबर इथे खरं प्रतिमा म्हणतं, सायली असं बोलत असते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, प्रतिमा त्या तुम्ही अजिबात बोलू नका, तुम्हाला खूप अशक्तपणा आहे, तुम्ही झोपा, आराम करा तुम्ही, आम्ही सगळे इथेच आहोत, असं इथे सायली म्हणत असते. तर सायलीला खरं तर इथे फार वाईट वाटत असतं. आता खरं तर इथे सायली बाहेर आलेली असते. अर्जुनला म्हणत असते, काय झालं, काही रक्ताची व्यवस्था झाली का. तेव्हा ते अर्जुन म्हणत असते, नाही ना, ती आणखी देखील आलेलं नाही. आता इथे खरं अश्विन प्रियाला फोनच करत असतो, मात्र तिचा फोन लागत नसतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मी आणखी एकदा ट्राय करतो, असं म्हणून त्यांनी इथे आता खरं प्रियाला फोन लावलेला असतो. पण इकडे खरं प्रिया अजिबातच त्याचा फोन उचलत नसते. आता ती म्हणत असते की अश्विनचा फोन हा मला फोन केल्याशिवाय राहणारच नाही, आता काय करू असंही ते विचार करत असते. आता अश्विन परत ट्राय करत असतो, मात्र ही प्रिया अजिबातच त्याचा फोन उचलत नाही. आता खरं तरी ते प्रिया टेन्शनमध्ये आलेली असते आणि स्वतःच्या असं मनाशी बोलत असते, अश्विन ये म्हणून मागं लागणारच, पण मी काय करू, माझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह नाही, हे कसं लपून ठेवू, आता सगळं संपलं, असं म्हणून खरं तर तिला आता नागराजचं ते बोलणं आठवत असतं. आता इथे नागराज म्हटलेला,
तुझी सक्ती संपली आता प्रिया. माझ्याशी डबल गेम खेळतेस ना. तुझा गेम तुझ्यावरच नाही पलटवला तर मी नागराज नाव नाही माझं. तुला काय वाटलं मी आणि मेहपती ते जेलमध्ये खडी फोडतोल आणि तू बाहेर आरामात आयुष्य जगशील असा होऊ देणार नाही मी. तू एक दिवस या जेलमध्ये येऊन आपडशील असं हे खरं नागराजचं बोलणं इथे प्रियाला आठवत असतं. आता इथे प्रिया म्हणत असते या नाग्याचं सगळं काही बोलणं खरं होतंय, पण आता मला हॉस्पिटलला तर जावंच लागेल ना. पण तोपर्यंत काय करते, फोन बंद करून ठेवते. आता तिने फोन बंद करून ठेवलेला असतो आणि ती तिथून निघालेली असते. तिकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण फार टेन्शनमध्ये असतात. ही प्रिया काय लवकर येत नसते, त्यामुळे सगळ्यांना जिथे फार टेन्शन आलेलं असतं. आता इकडे खरं प्रतिमा थोडं बोलायचा प्रयत्न करत असते, तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही अजिबात बोलू नका, फक्त तुम्ही आराम करा प्रतिमा आता, असंही ते सायली म्हटलेले असते. आता इकडे खरं अश्विन रिपोर्ट चेक करत असतो, तेव्हा म्हणत असतो की खरं तर प्रतिमा त्याची BP खूप लो होत आहे, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे खरं तर रविराज म्हणतात तुझी बायको येते का नाही, का गेली त्याच्या मैत्रिणीसोबत पार्टी करायला. तेव्हा इथे अश्विन म्हणतो मी तिला फोन करून पाहतो. तेव्हा इथे तिचा फोन बंद सांगत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो ती निघली ना पण घरातनं. तेव्हा सायली म्हणते अहो निघली ती, आईने मला मगाशीच फोन करून सांगितलं ती निघली म्हणून. तेव्हा इथे खरं तर अश्विन फोन ट्रायच करत असतो, मात्र तिचा फोन आणखी देखील बंद सांगत असतो. आता इकडे खरं तर अर्जुन घरी फोन केलेला असतो अर्जुनने. इथे आता कल्पनाला म्हणत असतो की मम्मा तन्वी निघाली ना घरून, असं इथे कल्पनाला म्हटल्याबरोबर कल्पना म्हणजे आणखी तन्वी तिथे पोहोचली नाही का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही ना ती आणखी आली नाही, नेमकं ती निघली कधी होती. तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्धा पाऊण तास झालं ती निघाली होती, मग ती का नसन आली असं. आता खरं टेन्शनमध्येच कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मम्मा तू टेन्शन घेऊ नका आणि घरच्यांना देखील टेन्शन देऊ नको, काय झालंय ते बघतो मी, असं म्हणून इथे फोन ठेवलेला असतो. इकडे अश्विन देखील आता इथे तन्वीला फोनच करत असतो, मात्र तिचा फोन आणखी देखील बंद सांगत असतो. आता इकडे सायली खरं बाहेर आलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते की आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बघायचं का, रक्त मिळते का नाही. तेव्हा इथे अश्विनी हे ऐकलेलं असतं. अश्विन म्हणत असतो की खरं तर मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये चेक केलं, मात्र O निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा खूपच दुर्मिळ आहे, त्यामुळे खरं तो मिळणं खरं मुश्किल आहे. आता इथे खरं अर्जुन म्हणतो आपण अशा हॉस्पिटलमध्ये जाऊया का, तिथे मिळेल नक्की. तेव्हा इथे अश्विन म्हणतो नाही मी तिथे देखील चेक केलेलं आहे. तेव्हा खरं तरी ते नर्स येते, नर्स म्हणत असते की मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये मिळालेलं आहे रक्त. तेव्हा इथे खरं अर्जुन आणि सायली म्हणत असतात म्हणजे मुंबईला जायला 2-3 तास लागतील, मग आपल्याला तितका वेळ आहे का. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणत नाही दादा हे खरं तर खूपच रिस्की होईल, असं इथे अश्विनी म्हटल्याबरोबर खरं सायली आणि अर्जुन फार घाबरलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते आणि जी मुलगी रक्त देणार आहे तीच गायब आहे, ती कधी येते काय माहिती. आता इथे अश्विन खरं फोन ट्रायच करत असतो, मात्र तिचा फोन आणखी लागत नसतो. आता इकडे सायली आणि अर्जुन थोडे बाजूला होत असतात आणि सायली अर्जुनला म्हणत असते प्रिया हे सगळं काही मुद्दाम करते असं नाही का वाटत तुम्हाला, असं इथे सायलीने विचारल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो हो मला देखील तसंच वाटत आहे, पण तिला प्रतिमा त्याला का रक्त द्यायचं नसेल असा देखील इथे या दोघांना प्रश्न पडलेला असतो. आता इकडे खरं तर रविराज अश्विनकडे आलेले असतात. अश्विनला म्हणत असतात की तन्वीचा फोन अजूनही लागत नाही ना, स्वतःच्या आईला रक्त देण्यासाठी वेळेवर येणं देखील तिला महत्त्वाचं वाटत नाही, पण आपण तिच्यावर का विश्वास ठेवतोय, तिच्याकडनं अपेक्षा करणं देखील मुश्किल आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतात पुढच्या तासाभरात जर प्रतिमा त्याला रक्त नाही मिळालं तर त्यांच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून खरं तर सगळेजण फार घाबरलेले असतात. आता हे अश्विनचं बोलणं ऐकून खरं रविराज फार हात्यात झालेले असतात. ते आता खरं तरी ते खाली बसतात. तेव्हा सायली त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते काका तुम्ही काळजी करू नका, आपण करू ना काही ना काही, असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं तर अर्जुनच्या इथे एक गोष्ट लक्षात आलेली असते. अर्जुन इथे म्हणत असतो की तुमच्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा प्रतिमा त्या परत आल्या होत्या तेव्हा त्या कुसुमताईला भेटल्या होत्या आणि कुसुमताई म्हटल्या होत्या की जेव्हा तू ॲडमिट होतीस सायली तेव्हा तुला रक्त देणारे त्याच होत्या प्रतिमा आत्या, तुम्हाला आठवतंय का सगळ्यांना, असं इथे खरं तर अर्जुन म्हटलेला. तेव्हा सायली म्हणत असते ही गोष्ट आपल्या का लक्षात आली नाही, उगाच आपण प्रियाची वाट बघत बसलोत, खरं तर मीच प्रतिमा त्याला रक्त देऊ शकते ना, असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा खरं तर रविराज सगळेजण इथे फार खुश झालेले असतात. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो सायली वहिनी तुझा आपण ब्लड ग्रुप एकदा चेक करूया, तुझा O निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे का हे एकदा तपासून पाहूया, असं म्हणून खरं तर सायलीला इथे अश्विन घेऊन गेलेला असतो. आता रविराज खरं तर इकडे फार खुश झालेले असतात. आता इकडे खरं तर हॉस्पिटलमध्ये आलेली असते ती म्हणजे तन्वी. आता तन्वी खरं तर आरामात हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि काउंटरवर जाऊन विचारते की प्रतिमा किल्लेदार कुठे आहे. तेव्हा इथे काउंटरवर जी लेडी असते ती म्हणत असते की त्या आयसीयूमध्ये आहेत. आता इथे खरं तर प्रिया तिथेच उभा राहून विचार करत असते आता आयसीयूमध्ये आहेत तिथे असतील का सगळेजण, आता मग गेल्याच माझं रक्त चेक करतील आणि त्यांना लगेच तिथेच सगळं काही कळेल,
पण जावं तर लागेल. ते सगळेजण काय करत असतील असा पण तिला इथे प्रश्न पडलेला असतो. ती इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की ही प्रतिमा आधीच मेलेली असावं म्हणजे माझं टेन्शनच गेलं. इतक्या खालच्या थराची खरं तर ही तन्वी आहे. आता खरं तर ती तन्वी तिथून निघून गेलेली असते. इकडे आता खरं अश्विनची वाट पाहत असतात. आता इथे अश्विन आलेला असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, रविराज काका खरं तर सायली आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप मॅच झालेला आहे, कन्फर्म झालेला आहे आणि ती प्रोसिजर देखील सुरू झालेली आहे. हे ऐकून खरं रविराज फार खुश झालेले असतात. आता इकडे खरं तर सायलीचं ब्लड काढणं इथे सुरू असतं आणि तेच ब्लड इथे प्रतिमा आत्याला देखील चढवण्यात आलेलं असतं. आता सर्वजण इथे फार खुश झालेले असतात. आता इथे खरं अर्जुन सायलीकडे आलेला असतो. सायलीला म्हणत असतो की तू ठीकच ना, तुला बरं वाटतंय ना? तेव्हा सायली म्हणते हो मी ओके आहे, हो नका काळजी करू. आता इकडे खरं तर अर्जुन इथे फोन करत असतो कल्पनाला फोन करून म्हणत असतो की तन्वी तर नाही आली, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायलीचं ब्लड ग्रुप इथे प्रतिमा आत्याला मॅच झालं आहे आणि सायलीनेच प्रतिमा आत्याला ब्लड दिलेलं आहे. ही इकडं ऐकलेलं असतं ते म्हणजे तन्वी. आता हे ऐकल्याबरोबर तन्वीला फार बरं वाटलेलं असतं. तन्वी म्हणजेच प्रिया इथे विचार करत असते की खरंच बरं झालं मी वेळ काढला तर, म्हणजे आता माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हे कुणाला कळणारच नाही असं इथे म्हणून ती फार खुश झालेली असते. आता इकडे खरं तर सायली आणि अर्जुन बाहेर बसलेले असतात. आता इथे अश्विनला सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी प्रतिमा त्या आता बऱ्या होतील ना? तेव्हा अश्विन म्हणतो हो नक्कीच बऱ्या होत्याल आणि त्यांना उद्या सकाळी डिस्चार्ज देखील मिळेल. असं म्हटल्यावर खरं सायली आणि अर्जुन फार खुश झालेले असतात. आता इकडे खरं तर धावतच प्रिया आलेली असते आणि प्रिया आल्याबरोबर खूप काळजी असल्यासारखं दाखवत असते. अरे अश्विन माझी आई कुठे? मला तिला रक्त द्यायचं ना, ती कशी आहे कुठे? असं इथे प्रिया म्हटल्याबरोबर खरं अश्विन फार चिडलेला असतो. कुठे होतीस तू? मी तुला सांगितलं होतं ना 15 मिनिटात इथे हजर व्हायचं. तेव्हा इथे प्रिया म्हणते अरे तुझा फोन आला ना तेव्हा मी लगेच निघाले. तेव्हा इथे अश्विन म्हणते अरे 1 तास लागतो का? अरे 10-5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त हा आणि तू 1 तास कुठे गायब होतीस? तेव्हा इथे प्रिया खरं म्हणत असते तू फोन केला तेव्हाच मी खरं तर निघाले होते आणि तुला फोन करायला मोबाईल काढला तर माझा मोबाईलच बंद आणि तू मला सांगितलं देखील नाही कोणत्या हॉस्पिटलमध्ये. हे ऐकून खरं तर अश्विनला फार धक्का बसतो. काय म्हणालीस तू? हे माहीत नव्हतं तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते हो की मला माहीतच नव्हतं, त्यामुळे मी ह्या एरियातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, त्यामुळे मला उशीर झाला. अरे चल ना, तू काय वाट बघतोस? माझ्या आईला माझ्या रक्ताची गरज आहे असं खरं तर ती रडतच म्हणत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणतोस आता तुझ्या रक्ताची खरं तर त्यांना गरजच नाही, आता त्यांना रक्त मिळालेलं आहे. हे ऐकल्याबरोबर खरं इथे प्रिया म्हणते देवाचे उपकारच झाले, खरंच माझी आई बरी ना आता, तिला काही होणार नाही ना आता. असं इथे प्रिया खरं रडत वगैरे सगळे नाटकं करत असते. या प्रियाच्या बोलण्यावर खरं इथे अश्विनला थोडा विश्वास बसलेला असतो, मात्र सायली आणि अर्जुनला काडी मात्र तिच्यावर विश्वास नसतो. हे सगळं काही तिचे नाटकं आहे त्यांना बरोबर कळलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.